धर्मांतर प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे। व्हॉट्सअप ग्रुपमधून धर्मांतराचा कट उघड झालाय। नाशिकच्या टीसीएस प्रकरणाच्या एसआयटी तपासाला आता वेग आलेला आहे आणि आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करून आता त्यातल्या क्लोनिंग त्याच्यात करण्यात आलेलं होतं आणि चॅटिंगमधूनच संशयास्पद संवाद समोर आलेले आहेत। पीडितांना फसवण्यासाठी ग्रुपचा वापर केल्याचा संशय आहे। डिजिटल पुरावेच आता संपूर्ण प्रकरणाचं सत्य उघड करणार आहेत। व्हॉट्सअप ग्रुपमधून या धर्मांतराचा कट सगळा उघड झाला। टीसीएस मध्ये धर्मांतरासाठीच ट्रॅप रचला जात होता। नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये आता एसआयटीच्या तपासाला वेग आलेला आहे। व्हॉट्सअप ग्रुपमधूनच या सगळ्या संदर्भातली माहिती समोर होतीये। क्लोनिंग देखील करण्यात आलेली होती आणि त्यामुळेच या सगळ्या संदर्भातली माहिती उघडवण्यास व्हॉट्सअपचा मोठा पाठिंबा किंवा मदत त्याची मिळणार आहे। चॅटिंगमधूनच या संशयास्पद संवाद झालेला होता आणि पीडितांना फसवण्यासाठी ग्रुपचा देखील वापर केल्याचा संशय आहे आणि ज्या व्हॉट्सअप ग्रुपवरून हा संवाद सगळा साधलेला होता त्याच व्हॉट्सअप ग्रुपचे चॅट सध्या समोर येतात आणि व्हॉट्सअप ग्रुपमधून जे काही धर्मांतराचे कट झालेला आहे तो उघड झाल्यामुळेच आता त्याचा मोठा फायदा टीसीएस प्रकरणासंदर्भात एसआयटीला मिळाला आहे आणि त्यामुळे एसआयटीच्या तपासाला आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। तर नाशिकच्या या टीसीएस प्रकरणात आता एटीएसने एंट्री घेतलेली आहे। नाशिकमधून दोघांची तब्बल 3 तास कसून चौकशी करण्यात आली आहे। रजा मेनन आणि शफी शेखला ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि या दोघांची कसून चौकशी सध्या करण्यात आली आहे। यावेळी चौकशीनंतर निदा खान कनेक्शनवर संशय अधिक गडद झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। तसंच दिल्ली ब्लास्ट संदर्भातील आरोपींशी काही कनेक्शन आहे का याबाबत देखील तपास सुरू आहे। तसंच आंतरराष्ट्रीय कॉल्स आणि फंडिंगबाबत दोघांना प्रश्न देखील विचारण्यात आलेत। दरम्यान आज या दोघांनाही न्यायालयात हजर केलं जाणार आहे। तर टीसीएस प्रकरणातील दोघांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। शफी शेख, रजा मेननला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि दोघांची पोलीस कोठडी आज संपणार आहे। धार्मिक भावना दुखावणं, छळाचे गंभीर आरोप त्यांच्यावरती आहेतच, तर विनयभंग प्रकरणात देखील गुन्हे दाखल झालेले आहेत। दोघांचा काही तास एटीएसने या दोघांचा ताबा घेतलेला होता। एसआयटी कडून पुढील कोठडीची मागणी देखील होणार आहे आज आणि कोर्टाच्या निर्णयावर पुढील तपासाची दिशा देखील आजच ठरणार आहे। दोघांची पोलीस कोठडी आज संपणार आहे म्हणूनच त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि दोघांची कोठडी या सगळ्या प्रकरणामध्ये वाढवण्याची मागणी केली जाईल आणि त्यानंतर मग नेमका पुढचा काय तपास करायचा या सगळ्या संदर्भातले एसआयटी आणि पोलिसांकडून गोष्टी स्पष्ट केल्या जाणार आहेत। मात्र आज नाशिकमध्ये टीसीएस प्रकरणी या दोघांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तर टीसीएस प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याची भर पडली आहे। बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटीचा ऍक्ट समाविष्ट करण्यात आलेला आहे। तक्रारदार महिला आता एससीसी प्रवर्गातील असल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळे 25 मार्चच्या फिर्यादीनंतर या कारवाईला एकूणच वेग आलाय। म्हणजे धार्मिक भावना दुखावल्याचे देखील गंभीर कलम यामध्ये लागू केलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटीचा देखील आता ऍक्ट समाविष्ट करण्यात आलेला आहे। तक्रारदार महिला एससी प्रवर्गातील असल्याची माहिती आली आणि म्हणूनच हा ऍक्ट लागू करण्यात आला आहे। धार्मिक भावना दुखावल्याचे देखील गंभीर आरोप आहेत आणि त्यामुळे हे कलम देखील लागू केल्याची माहिती मिळते। 25 मार्चच्या फिर्यादीनंतर कारवाईला एकूणच वेग आलेला आपण बघतोय। बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटीचा देखील ऍक्ट समाविष्ट केलेला आहे। टीसीएस प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्याची भर पडलेली आपण बघतोय। ऍक्ट समाविष्ट करण्यात आलाय। तक्रारदार महिला या एससी प्रवर्गातील असल्याची माहिती मिळते आणि म्हणूनच हा ऍक्ट समाविष्ट केलाय। 25 मार्चच्या फिर्यादीनंतर या कारवाईला एकूणच वेग आलाय। धार्मिक भावना दुखावल्याचे देखील गंभीर कलम यामध्ये लागू केल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। तर बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटीचा ऍक्ट समाविष्ट करण्यात आलेला आहे। तक्रारदार महिला एससी प्रवर्गातील असल्याची माहिती आणि म्हणूनच हा ऍक्ट समाविष्ट केल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। 25 मार्चच्या फिर्यादीनंतर या कारवाईला एकूणच वेग आलेला आपण बघतोय। संबंधित प्रकरणात आता तपासाला वेग आलेला आहे।